देशातल्या राजकीय भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही क्षणात सुरुवात होणार आहे। प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्ता पालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणात सुरुवात होईल। ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, हेमंत बिस्व शर्मांसह अनेक दिग्गज नेत्यांचा भविष्याचा फैसला आजच्या निकालावर अवलंबून आहे। पश्चिम बंगालमध्ये अश्विन खास करून ममता बॅनर्जींना चौकार मारायचा आहे। तिथे सत्ता राखण्यासाठी ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये स्थापन व्हावी यासाठी सगळी ताकद पणाला लावली। ममता आणि मोदींसाठी दोघांसाठी सुद्धा प्रतिष्ठेच्या बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये यंदा मतदानाच्या टक्केवारीनं जुने सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेले आणि तब्बल 92% हे मतदान गेलं होतं ज्ञानदा। आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयाचा चौकार की भाजप पुन्हा एकदा म्हणणार अबकी बार भाजप की सरकार असं तिकडे वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। खूप काय म्हणू आपण घमासान झालेलं होतं पूर्ण निवडणुकीमध्ये आणि अनेक गोष्टी समोर आल्या होत्या। परवा आरोप देखील झाले होते, आपण बघितलं होतं की ईव्हीएमशी छेडछाड झाली असा आरोप झालेला होता। 2-3 दिवसापूर्वीचीच घटना आहे आणि त्याच्यामुळे आज नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आता आपण बघितलं निवडणूक आयोगाने देखील सांगितलंय की अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रचंड काय म्हणू आपण कडेकोट बंदोबस्तात सगळं चालू आहे आणि खूप काळजी घेण्यात आली, दक्षता घेण्यात आली। कारण जसं आपण म्हणतोय की काही आरोप झाले होते आणि त्यामुळे कोणतेही जोखीम पत्करायची नाहीये निवडणूक आयोगाने, त्याच्यामुळे पूर्ण तयारी झालेली आहे। अवघा 1 मिनिट बहुतेक शिल्लक आहे। 1 मिनिटात पहिला कल हाती येणार आहे आणि एक प्रकारे या 5 राज्यांचा जर का आपण विचार केला तर प्रांतीय अस्मिता किंवा प्रादेशिक पक्ष यांच्यासाठी या निवडणुका विशेष महत्त्वाच्या आहेत। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह 5 राज्यांची मतमोजणी अवघ्या काही क्षणात सुरू होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयाचा चौकार लगावणार, सलग 4थ्यांदा सत्तेत येणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सत्ता स्थापनेमध्ये यशस्वी ठरणार हे पाहावं लागेल। पश्चिम बंगालमध्ये निकालापूर्वीच भाजपनं सेलिब्रेशनची तयारी सुद्धा सुरू केली आहे। दिल्लीतल्या भाजप कार्यालयामध्ये ही सेलिब्रेशनची तयारी अश्विन सुरू असल्याचं दिसतंय आणि झालमुरी, पुरी भाजी, गोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू आहे। तिकडची काही स्पेशालिटी, स्पेसिफिक डिशेस आहेत आणि मला वाटतं की त्याच दृष्टीने आता ही तयारी सुरू झालेली दिसते। इतके कॉन्फिडंट आहे बीजेपी, भाजपला विश्वास आहे की होय आपण सत्ता पालट करणार आहोत आणि त्याच्यामुळेच ही तयारी सुरू दिसते। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, तू पश्चिम बंगालमध्ये आहेस आणि या क्षणी म्हणजे खरं तर 8 जवळपास वाजलेले आहेत, 7:59 8 वाजलेले आहेत। पहिला कल कुठल्याही क्षणी हाती येईल, काय चित्र पश्चिम बंगालचं? निश्चितच ज्ञानदा 8 वाजलेले आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमधील बहुप्रतीक्षित जी मतमोजणी आहे ती वेगवेगळ्या मतमोजणी रजत, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। थोडंसं यासाठीच तुला थांबवतेय की पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यात मतमोजणी सुरू झाली आहे। सुरुवातीला पोस्टल बॅलेट उघडले जातील आणि त्यानंतर अर्थातच ईव्हीएमचे कल आपल्या हाती येणार आहेत। रजत, निश्चितच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी जी आहे ती सुरुवातीला नियमानुसार केली जाणार। सध्या मी भवानीपूरमध्ये आहे आणि ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये या ठिकाणी लढत होता आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये जे सर्व भाजपचे उमेदवार आहेत त्यांना पक्षाकडून निर्देश देण्यात आले होते की आज त्यांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन करावं आणि त्यानंतर भाजपचे सर्व उमेदवार वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर मतमोजणी केंद्रावर पोहोचलेले आहे। ममता बॅनर्जी अजूनही कालीघाटमधील त्यांच्या घरी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे। त्या इथे मतमोजणी केंद्रावर येतील की नाही येतील अजून त्याबद्दल स्पष्टता नाही आहे। मात्र मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पुढील काही मिनिटांमध्ये पश्चिम बंगालमधील जे कल आहे ते हाती यायला लागतील। सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी होईल आणि त्यानंतर पहिला राऊंडचा निकाल जो आहे तो 8:30 किंवा 8:45 पर्यंत आपल्याला मिळू शकेल अशी शक्यता आहे। ज्ञानदा, रजत, एक छोटासा प्रश्न, अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। मतदानाच्या वेळेला झालेला गोंधळ, गडबड, त्यानंतर झालेली सगळी वादावादी, या पार्श्वभूमीवर ही अतिरिक्त सुरक्षा आहे का?
निश्चितच मतदान तर तुलनेने गेल्या वेळेपेक्षा जास्त निकोप वातावरणामध्ये यंदा बंगालमध्ये पार पडला. तेवढी हिंसा झाली नाही जेवढी हिंसा दरवर्षी दर निवडणुकीमध्ये होत होती. मात्र निवडणुकीनंतर काही स्ट्रॉंग रूम समोर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोर आले होते. माझ्या पाठीमागे जो भवानीपूरचं मतमोजणी केंद्र आहे आणि स्ट्रॉंग रूम आहे, या ठिकाणी 2 ते 3 दिवसापूर्वी स्वतः ममता बॅनर्जी रात्रीच्या वेळेला पोहोचल्या होत्या आणि त्यांनी काही शंका संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात घेतलेली होती. आणि त्यानंतर त्याचे जे पडसाद आहेत ते सर्वच स्ट्रॉंग रूम जे आहेत किंवा जे मतमोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि दुहेरी तिहेरी सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. भवानीपूर अतिशय महत्वाचा मतदारसंघ, कारण अश्विन स्वतः मुख्यमंत्री तिथून निवडणूक लढवतात. ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी अशी एक हाय व्होल्टेज लढत भवानीपूरमध्ये पाहायला मिळते. रजत, तू राहाच आपल्यासोबत. अश्विन, आपण केरळचा आढावा घेऊया. केरळमध्ये दाव्यांची हॅट्रिक आता होते की काँग्रेस बाजी मारते, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण थोड्याच वेळात तिकडे मतमोजणी किंवा आता सुरू झाली असेल पोस्टल, जसं आपण मगाशी म्हणतोय की, आणि नंतर ईव्हीएमची सुरू होईल. केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट LDF अर्थात विरोधी युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट UDF आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA यांच्यामध्ये लढत आहे. केरळमधल्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.